सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। रिश्तो.com जी मेन ऑफिस जे शानदार कामयाबी खां पोइ रिश्तो.com जी ब्रांच ऑफिस हाणे गोल मैदान निरंकारी हॉल उल्हासनगर 2 में भी उल्हासनगर जे पहिरें में ऐं कल्याण जे शहर वासियुनि लाइ हिक सुहिणी सूखड़ी आलीशान ऑफिस, उहो भी कपल ऐं पेरेंट्स जे मीटिंग रूम सां गॾु। त अचो ऐं अॼु ई विजिट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। आने वाले गणेश उत्सव को देखते हुए उल्लासनगर कैंप 3 स्थित टाउन हॉल में बुधवार को उल्लासनगर महानगर पालिका, पुलिस विभाग, परिमंडल 4, शांतता कमेटी और गणेश मंडलों की संयुक्त बैठक आयोजित की गई। इस अवसर पर प्रशासन की ओर से गणेश मंडलों को कई महत्वपूर्ण दिशा निर्देश दिए गए। बैठक के दौरान गणेश मंडलों के पदाधिकारियों ने अपनी अलग अलग समस्याएं महापालिका अधिकारियों और पुलिस प्रशासन के समक्ष रखी। वहीं सहायक पुलिस आयुक्त अमोल कोहली ने ध्वनि प्रदूषण से होने वाले दुष्परिणामों पर विस्तार से जानकारी देते हुए मंडलों से सहयोग की अपील की है। इस बैठक में उल्लासनगर महापालिका आयुक्त मनीषा अहवाड़े, परिमंडल 4 के पुलिस उपायुक्त सचिन घोड़े, प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा, उल्लासनगर तहसीलदार कल्याणी कदम, अंबरनाथ तहसीलदार, उल्लासनगर सहायक पुलिस आयुक्त अमोल कोहली, अंबरनाथ सहायक पुलिस आयुक्त शैलेश काले तथा गणेश मंडलों के पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। बैठक में यह संदेश सामने आया कि शहर में गणेश उत्सव हर्षोल्लास और धूमधाम से मनाया जाए। इसके लिए पुलिस, महापालिका और गणेश मंडलों के बीच समन्वय बनाने का प्रयत्न किया गया है। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। निर्गमित केलेल्या होत्या त्या अनुषंगाने ऑगस्ट 2025 रोजी पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या अनुषंगाने प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती विसर्जनाबाबतच्या मार्गदर्शक जारी केलेल्या आहेत। महानगरपालिका व नगरपालिका यांना आम्ही या सर्व अग्रेषित केलेले आहेत। त्यांच्या 6 फुटापेक्षा कमी पीओपी मूर्तीचा तलावात करावा अशा सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि 6 फुटापेक्षा जास्त आणि त्याची संकल्पना आम्ही 2003 मध्ये आम्ही मांडली आणि त्या संकल्पनेतून आम्ही उल्हासनगर स्टेशनच्या पश्चिमेमध्ये आता ते संजय गांधी बहुतेक घरगुती गणपती असतात, 5व्या दिवशी बहुतेक घरगुती गणपती असतात, परंतु 7वा दिवस 9वा दिवस आणि अनंत चतुर्थी ह्या वेळेला मंडळाचे गालबोट लागलं नाही गेलं पाहिजे आणि हा जो आहे गणपती उत्सव चांगल्या प्रकारे पार पडला पाहिजे याच्याकरताच ही मीटिंग आयोजित केलेली आहे। काही माझ्या एक असं एक गणपती मंडळाने एक सूचना होती की आपण जे गणपती उत्सवात डीजे लावतो किंवा फटाके फोडतो किंवा खूप काही असा अनावश्यक खर्च करतो, परंतु जे गणपतीचे जे मंडळ आहे त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये काही गरीब असेल एखादा, त्याला खरंच वैद्यकीय मदत पाहिजे, मग आपण जे वर्गणीच्या स्वरूपात जे पैसे जमा करतो त्याच्यातून त्यांना काही आर्थिक मदत करता येते का? किंवा एखादी काही फॅमिली असते असे गरीब की त्यांना शाळेची फी भरता येत नाही, अशा लोकांना आपल्याला काही मदत करता येईल का? तर अशा स्वरूपाचं जर काही एखाद्या मंडळाने जर ह्या वर्षी जर काही चित्र केलं किंवा असा प्रयत्न केला तर मला वाटतं उल्हासनगर मध्ये सर्व ठिकाणी आणि आपला जो आपण जे करणार आहे तेच इतर मंडळही त्याचा बोध घेतील असं मला वाटतं। माझे 2 मुद्दे असतील। एक पहिला मुद्दा माझा असा आहे, आमच्या उल्हासनगर महानगरच्या मॅडम आयुक्त मॅडम यांना की उल्हासनगर शहरामध्ये माननीय डीसीपी साहेबांनी सांगितलं मगाशी की जवळजवळ 5000 गणपती या ठिकाणी सगळे साजरे करत असतात, त्यामध्ये खाजगी असो किंवा सार्वजनिक असो। यामध्ये काही मंडप सार्वजनिक जे उत्सव साजरा करतात मंडळ, त्यांचे मंडप असतात त्या ठिकाणी, त्या मंडपाला महानगरपालिकेकडून एक शुल्क आकारला जातो। कालच वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली माननीय ठाणे महापालिका आयुक्ताकडून
की जर शुल्क जर त्या ठिकाणी जर माफ करता आला, कारण जेणेकरून आमच्या उल्हासनगर शहरातील जेवढे मंडळ आहेत त्या मंडळाला जर थोडीशी मदत त्या ठिकाणी मिळू शकेल. कारण ही वर्गणी ती लोकवर्गणीतून करण्यात येते आणि तेवढा फार ही मंडळ हे सहन करू शकत नाही. जर ती दखल जर आपण घेतली तर मला तरी वाटते की निश्चित आलेल्या सर्व मंडळांना त्याचं एक सहकार्य आपल्याकडून लाभू शकतं. दुसरा मुद्दा माझा असा आहे की 2003 मध्ये तत्पूर्वी उल्हासनगर महानगर या ठिकाणी उल्हासनगर शहरामध्ये ज्या गणरायाचा आपण गेले 11 दिवस अतिशय मनोभावे पूजा करतो, ज्यांना आपण आराध्य म्हणतो त्या गणरायाला, त्या गणरायाचं विसर्जन हे 11व्या दिवशी हे उल्हासनगर शहराच्या ज्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला जी नदी आहे त्या नदीमध्ये त्याचं विसर्जन होत होतं. आणि आपला सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा खूप मोठा उत्सव आहे आणि ह्या पार्श्वभूमीवरती मला वाटते माननीय न्यायालयाने आपल्या महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जे आपल्याला नियम आखून दिलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला गणेशोत्सव साजरा करायचा आहे. त्याचंच आज सगळे उजळी आम्ही करून दिलेली आहे. नागरिकांना आव्हान केलं की पर्यावरणपूरक तर असावाच, पण ध्वनी प्रदूषण मुक्तही असावा आणि जे मंडपाची परवानगी असेल त्यालाही आम्ही सूट दिलेली आहे. त्या अनुषंगाने सगळ्या नियमाचे पालन करायचे आहे आणि त्या पद्धतीनं मुख्य जो नियम आहे तो म्हणजे 6 फुटाच्या जर तुमच्या वरती जर मोठ्या मूर्त्या असतील तर त्याची जे आपण हे करणार आहोत ते खाडीमध्ये करणार आहोत, उल्हासनगरमध्ये त्याचं विसर्जन होणार नाहीये. तर त्या अनुषंगाने ही मला वाटते कुठेतरी आम्ही आव्हान करणार आहोत की ह्याची जागरूकता सगळीकडे असावी नागरिकांमध्ये. मॅडम, जी मंडप कमिटी वगैरे KIL नुसार तयार झालेली आहे तर त्याबद्दल म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची किंवा पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे का? मला वाटतं याच्याविषयी DCP साहेब जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील, पण आमच्या लेवललाही जसे की आमचे ॲडिशनल असतील, DCP आमचे जे DMC आहेत, त्याच्यानंतर वॉर्ड ऑफिसर्स आहेत, खाली मुकादम पासून ते सुपरवायझर पासून सगळ्यांची टीम आम्ही आखणी करून दिलेली आहे. फायरची NOC असेल त्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. बाकी DCP साहेब तुम्हाला त्याविषयी पोलिसांच्या विषयी सांगतील. मॅडम, गणेश स्पर्धा तुम्ही घेणार आहात आणि त्याच्याबद्दलची पारितोषिकही जाहीर केली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जावा यामागचा दृष्टिकोन आहे, त्याबद्दल काय माहिती आहे? काय होतं ना, पर्यावरणपूरक म्हटलं तर फक्त तसं बोलून चालणार नाही, लोकांकडून ते करूनही घ्यावं लागेल आणि त्याची कुठे मागणी फार असते. म्हणजे प्लास्टिकची सजावट असू दे, मोठ्या कमानी असू दे, कॉम्पिटिशन असू दे, कुठेतरी एक इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय त्याला एक सरळ एक मार्ग मिळणार नाही. म्हणूनच आमचा एक उपक्रम पोलिसांमार्फतही तो होणारच आहे. तर आम्ही संयोजक पद्धतीने कसं त्याला एक वळण देऊ हा आमचा प्रयास आहे त्यामागचा. मंडल के कुछ सदस्यों ने अपनी समस्या को बताया, जैसे मीटर का जो पॉजिटिव लेते वो वापस नहीं करते, तो उस बारे में क्या कहना है? मुझे लगता है वो सवाल अंबरनाथ के लिए था, उल्लासनगर के लिए नहीं था, पर अगर ऐसा है हमारी तरफ भी तो वी विल वेल टेकन, मतलब हम उसको उस तरीके से ही लेंगे, पॉझिटिव्हली लेंगे. नमस्कार. आज उल्हासनगर झोनमध्ये उल्हासनगर महानगरपालिका आणि पोलीस विभागातर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे शांतता कमिटी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये माननीय मॅडम आणि आम्ही जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या ज्या सूचना होत्या आणि आपला गणेश उत्सव जो आहे तो पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण विरहित कसा होईल या अनुषंगाने मुख्यतः त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. यामध्ये आपण DJ वापर यावरची जी बंदी आहे त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. शिवाय जो गुलालाचा वापर होतो ज्यामुळे बरेचसे स्किनचे प्रॉब्लेम होतात, एलर्जी होती, त्या अनुषंगाने फुलांचा वापर केला तर ते जास्त हितावह असणारे याविषयी आपण सांगितलेलं आहे. तसेच आपण जे मगाशी आपण प्रश्न विचारला जो मंडपाचा प्रश्न होता त्यात क्लिअर कट आपण सांगितलेलं आहे की 25% पेक्षा जास्त जे मंडप आहे ते रोडला जास्त असू नये. या अनुषंगाने ज्यावेळेस ते ॲप्लिकेशन करतात एक खिडकी योजना महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येते. त्यांच्या ॲपमार्फत ही परमिशन दिली जाते. ज्यावेळेस आमच्याकडं ते ऑनलाईन ॲप्लिकेशन येतं त्यामध्ये आमचे जे गोपनीयता कर्मचारी असतात, PSI असतात, ते जाऊन जागावरती पाहणी करून जागा पाहणी अहवाल NOCच्या स्वरूपात सबमिट केल्यानंतर मंडप परमिशन मिळत असते. आणि तीच जी पद्धत आहे ती ह्या वर्षी पण
आम्ही राबवणार आहोत. त्यातले जवळपास आता 82 मंडळांचे ॲप्लिकेशन जे आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत. आता सध्या स्थळ पाहणी सुरू आहे. सर, मागच्या वर्षी ज्या मंडळांनी कायद्याचं पालन केलं नाही त्यांना यावर्षी परवानग्या देण्याबाबत काय विचार केला? त्याविषयी ज्या गुन्हा दाखल असेल किंवा MPCBला प्रस्ताव गेला असेल त्याचा निश्चितच आम्ही विचार करणार आहोत. यावेळेस आपण मागचा जो पूर्व इतिहास आहे किंवा ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे परवानगी देताना आम्ही निश्चित त्याच्यामध्ये विचार करूनच परवानगी देणार. सर, आगमन मिरवणुका आणि विसर्जनाच्या मिरवणुका ह्या आता म्हणजे आगमनाच्या सुरू झाल्यात आणि विसर्जनाची मिरवणूक ही अनंत चतुर्दशीच्या 2 दिवस नंतर पण चालते. त्याबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा असेल? त्यामध्ये मिरवणुकीच्या ज्या परवानग्या असतात त्या पोलीस स्टेशन स्तरावरती आपण देत असतो. आपल्याकडे 10व्या आणि 11व्या दिवशी मिरवणुका असतात. त्याची रीतसर परवानगी त्यांनी घेतली असेल तर निश्चितच त्यांना आपण कुठली आडकाठी करणार नाही. परंतु विनापरवाना जर मिरवणूक काढली तर निश्चितच आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. पण ते मिरवणूक निघूच नाही म्हणून काय केलं? MPCBने जी ऑर्डर काढलेली आहे त्याप्रमाणे मगाशी तुम्ही भाषणात सांगितलं की नैसर्गिक स्रोतांमध्ये 6 फुटापेक्षा अधिक उंचीच्या मूर्त्या विसर्जित केल्या जाऊ शकतात. तर त्या कुठे केल्या जाऊ शकतात आणि त्याच्याबद्दल काही मार्गदर्शक सूचना आहेत का? कारण किनारच्या पाण्याच्या स्रोतामध्ये त्या विसर्जित केल्या जाऊ शकतात. यामध्ये मार्गदर्शक तत्वे जे 1 ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने जे प्रसिद्ध केलेले आहे त्यानुसार 6 फुटापेक्षा जास्त जे उंचीच्या मूर्ती आहेत त्या नैसर्गिक स्रोतामध्ये त्यांना विसर्जित करण्याचे या सूचना आहेत. पण आपले ज्या सूचनेच्या अनुषंगाने जे काही स्रोत आहेत अशा स्रोताबाबत स्थानिक प्रशासन स्तरावर काही निर्णय घेण्यात येतील. आत्ताच माननीय महानगरपालिका आयुक्त मॅडम यांनी सांगितलं आहे की खाडीमध्ये जे 6 फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती त्यांचे आम्ही विसर्जन करण्याच्या बाबतीत विसर्जन करण्याबाबतीत हे करण्यात येईल व नियोजन करण्यात येईल. धन्यवाद. सर, डेकोरेशन नावाखाली थर्माकोलचा वापर केला जातो, ह्यावर कशी कारवाई करण्यात येईल? हा, या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस विभाग याबद्दल संयुक्त कारवाई करण्यात येईल. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।